अजूनही काँग्रेसमध्येच आहे। गळ्यात भगवी शाल टाकलेला फोटो हा शिवजयंतीतला आहे। चांगला फोटो वाटला म्हणून स्टेटसला ठेवला, अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकरांनी दिली। मला काँग्रेसने जबाबदारी दिली नसली तरी मी नाराज नाही, मात्र येत्या 2 दिवसात कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं धंगेकरांनी म्हटलंय। अहिल्यानगरमध्ये ठाकरेंचा काँग्रेसला धक्का बसलाय। काँग्रेसच्या किरण काळेंनी ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे। मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला। पुणे महानगर परिवहन महामंडळातील सर्व विभागांमधील प्रशासकीय कामकाजात यापुढे मराठी भाषेचा वापर करण्यात यावा, अशा सूचना पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आल्या। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाकडून काढलेल्या आदेशात सर्व प्रशासकीय कामकाजांमध्ये मराठी भाषेचा वापर करण्याच्या सूचना दिल्या। मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावं या मागणीसाठी पदवीधर मित्र संस्थेचे अध्यक्ष माणिक पाटील चुवेकर हे कोल्हापुरातील दसरा चौकात गेल्या 7 दिवसांपासून उपोषणाला बसले। अद्यापही सरकारनं खंडपीठासंदर्भात कोणताही आश्वासन दिलेलं नाही। नाशिकच्या अंजनेरीत हनुमान जन्मस्थळ संस्थेला जागा देण्यास ग्रामस्थांनी विरोध केला, तसंच जागा दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। हनुमान जन्म संस्था आणि अंजनेरी गावाचा कोणताही संबंध नसल्यानं संस्थेच्या सदस्यांना गाव बंदी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। नाशिकच्या येवल्यात झी24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट झालाय। 10वीच्या पहिल्या पेपरला घडलेल्या कॉपी प्रकरणाची बोर्डानं गंभीर दखल घेतली आहे, तसंच बोर्डानं नोटिसा बजावल्या। जळगावच्या शाहूनगर भागात 5,34,000 रुपयांचा एमडी ड्रग्ज हस्तगत करण्यात आलाय। सरफराज जावेद बिष्टी असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे। सरफराजच्या घराची तपासणी केल्यानंतर 53.40 ग्रॅम एमडी नेफेड्रोन नावाचा अंमली पदार्थ आढळून आला। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। श्रीवर्धन तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर दगड आणि माती उत्खनन सुरू आहे। विकास कामांसाठी होणाऱ्या उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय। दुसरीकडे ओव्हरलोड आणि वेगवान वाहतुकीमुळे अपघाताची भीती आहे। बागमांडले ते दिघीपर्यंत डोंगर पोखरले जात आहेत, त्यातून वायू आणि ध्वनी प्रदूषणाची समस्या उद्भवते। संबंधित यंत्रणा कुठलीच कारवाई करताना दिसत नाही। नाशिकच्या काटेगल्ली येथील धार्मिक स्थळ परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आले, त्यामुळे या अतिक्रमण मोहिमेविरोधात इन्साफ मोर्चा काढणार असल्याची पोस्ट व्हायरल झाली होती। मात्र ही पोस्ट खोटी असल्याचं निष्पन्न झालंय, तरीही या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले। अकोल्यातील एका दुकानावर आणि गोदामावर वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकाऱ्यांनी छापा टाकला। यावेळी अवैधरित्या साठवलेला सागवानाचा 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली। कल्याण येथील एसटी बस डेपोमध्ये अधिकारी ऑनलाईन रम्मी खेळतायत। कामाच्या वेळेत नियंत्रक विभागात काम करणारे अधिकारी अशोक संगभोर हे ऑनलाईन रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का असा सवाल आता विचारला जातोय। वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील अभयखेडा अवैध गौण खनिजाचं उत्खनन सुरू आहे। याचा शासनाच्या महसुलाला लाखो रुपयाचा फटका बसतोय। या भागात 2 ते 3 जेसीबी आणि 12 ते 15 ट्रॅक्टरच्या सहाय्यानं दिवस रात्र मुरुम उत्खनन आणि वाहतूक सुरू आहे। याकडे महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांचं जाणून बुजून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतो आहे। भिवंडीत एका 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आलाय। पीडित तरुणीचा भाऊ आणि रिक्षाचालक यांना मारहाण करत पीडित तरुणीवर अत्याचार करण्यात आला। या प्रकरणात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नवी मुंबईतील घणसोलीत घरगुती वादातून महिलेला घरात घुसून मारहाण केली आहे। घरातून बाहेर काढण्यासाठी या महिलेला तिच्या सासरच्यांनी मारहाण केली आहे। या प्रकरणी मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुण्यातल्या चाकणमध्ये 96 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। पुणे नाशिक महामार्गावरील रोहकल फाट्याजवळ कारवाई झाली आहे। गांजा तस्करी प्रकरणी 3घांना अटक केली आहे, तर 3 आरोपी अद्यापही फरार आहेत। जप्त केलेल्या गांजाची किंमत 63 लाखांच्या घरात आहे। कल्याणमध्ये एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एकाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे। बैल बाजार परिसरातून अटकेची कारवाई केली आहे। त्यांच्याकडून 7 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले। माणगावच्या वेळी एमआयडीसीतील बंद कंपनीत चोरट्यांनी डल्ला मारला। कंपनीतील मशिनरी, लोखंडी सामान, तांबे, अॅल्युमिनियमच्या तारांसह 33 लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला। चोरट्यांनी सीसीटीव्ही आणि डीव्हीआर लांबवला। या प्रकरणी माणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला।
प्रयागराजमधील महाकुंभमध्ये त्रिवेणी संगमावर स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ करून ते सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। लातूरमधून या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे। महिलांचे व्हिडिओ शेअर करून आणखी दृश्य पाहायची असतील पैसे भरा असं सांगून लूट केली जात होती। या प्रकरणात कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। पुण्यात छावा सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या मकोकातील 2 आरोपींना अटक केली आहे। गुन्हे शाखेच्या युनिट 6च्या पथकानं हडपसर भागात कारवाई केली। दोन्ही आरोपींवर मकोका तसंच एनडीपीएस कायद्याअंतर्गत दिघी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहे। जळगावात 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाली आहे। धरणगाव एरंडोल मार्गावर हा अपघात झालाय। अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले। रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील बोली पंचतन इथं राहत्या घराला आग लागली। आगीत घराच्या काही भागाचं जळून नुकसान झाले, मात्र नागरिकांनी वेळीच प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। पीओपी बंदीच्या अंमलबजावणीसाठी मुंबई महापालिकेनं कंबर कसली आहे। 1 मार्चपासून मुंबईतील मूर्तिकारांना मागणीनुसार शाडूची माती उपलब्ध करून दिली जाणार आहे। तुर्तास महापालिकेने 7 वॉर्डमध्ये प्रत्येकी 100 टन शाडूची माती उपलब्ध करून दिली आहे, तर 1 मार्चपासून मूर्तिकारांच्या मागणीनुसार माती उपलब्ध करून दिली जाणार आहे। प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतील ग्राहकांनाही बिलाचा शॉक लागणार आहे। रात्री वापरल्या जाणाऱ्या विजेसाठी बिलाचा प्रस्ताव महावितरणानं वीज नियामक आयोगाला दिला। याबाबत 27 फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवता येतील। कर्ज काढून घरावर सौर ऊर्जानिमित्त पॅनल्स बसवलेल्यांना बँकेचा हप्ता आणि वीज बिल असा दुहेरी झटका बसणार आहे। नाशिकमधील मालेगाव बस स्थानक ते दरेगाव रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम रखडलंय। गेल्या 4 वर्षापासून हे काम सुरू आहे। त्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेत। कामासाठी आणलेल्या खडी दगडांमुळे प्रचंड धूळ उडते, त्याचा नाहक त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागतोय। आरेबीकेसी भुयारी मेट्रोला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळतोय। दैनंदिन 4 लाख प्रवासी संख्या अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र अवघे 20,000 प्रवासी मेट्रोत वापर करतायत। त्यामुळे प्रवासी संख्या वाढवण्याचं मेट्रो प्रशासनासमोर आता आव्हान आहे। वाशिमच्या कामरगावातील ग्रामीण रुग्णालयाची इमारत धोकादायक झाली, त्यामुळे रुग्णांना जीव मुठीत धरून रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात। तसेच या रुग्णालयात मूलभूत सुविधा नसल्याने रुग्णांसह नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। त्यासाठी रुग्णालयाची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। पिंपरी चिंचवडमधील आरो प्रकल्प पालिकेच्या रडारवर आहे। आरो प्रकल्पासाठी महापालिकेकडून नियमावली जाहीर करण्यात आली। प्रकल्प सुरू करण्यासाठी नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे। गियाबारीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचं कडक पावलं उचलली आहेत। प्रकल्पातील पाण्याची नियमित तपासणी ही बंधनकारक असणार आहे। पुण्यातील खडकवासला भागात पोल्ट्री फार्मची तपासणी करण्यात आली आहे। खडकवासला तसंच ज्या भागात जीबीएसचे रुग्ण आढळून आले त्या भागातील 11 पोल्ट्री फार्मची तपासणी एका विशेष पथकाकडून करण्यात आली। या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्याचे नमुने गोळा करून ते पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पाठवण्यात आले। चंद्रपूर जिल्ह्यातील कोर्टी मक्ता येथील राज्य राखीव पोलीस बटालियन निर्मिती स्थळाला मुनगंटीवार यांनी भेट दिली। दरम्यान प्रशासकीय इमारत आणि वसाहत बांधकामाची त्यांनी पाहणी केली आहे। यावेळी सर्व व्यवस्थापन तसेच पर्यावरण पूरक सुविधा निर्माण कराव्यात अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। कोल्हापूर हद्दवाढीचा प्रस्ताव अखेर राज्य शासनाला सादर करण्यात आला। लोकसंख्येचा निकष पूर्ण होण्यासाठी शहरालगतच्या 22 गावांचा समावेश करण्यासाठी आयुक्तांनी हा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला। यामध्ये शहरातील उपलब्ध लोकसंख्या, ग्रामीण भागातील घनता, सोयी सुविधा अशा अनेक मुद्द्यांचा समावेश करण्यात आला। दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी यासाठी राज्य सरकारनं जाहीर केलेलं प्रति लिटर 7 रुपयांचं अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेलं नाहीये। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 2,46,000 शेतकऱ्यांचं 224 कोटी रुपयांचं अनुदान थकीत आहे। तातडीनं हे अनुदान द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। दरम्यान जिल्हा दूध विकास अधिकाऱ्यानं वेळेवर कारवाई न केल्यामुळे अनुदान रखडल्याचा दावा करण्यात आलाय। महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेल्या सवलतींमुळे एसटी महामंडळ तोट्यात असल्याचं विधान केल्यानं परिवहन मंत्री वादात सापडले होते। दरम्यान यंदाच्या आर्थिक वर्षाच्या 10 महिन्यात एसटीला 640 कोटींचा तोटा सहन करावा लागल्याची माहिती आहे। ऑगस्ट महिना वगळता इतर सर्व महिन्यात एसटीला तोटा झाला असल्याचं समजतंय। पालघरमधील वाढवणजवळ समुद्रात कृत्रिम बेट उभारून त्यावर विमानतळ उभारलं जाणार असल्याची माहिती आहे। तसा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे। तसं झाल्यास वाढवणमधील हे विमानतळ समुद्रात बांधलेलं पहिलं विमानतळ असेल। ठाण्यातील शहापुरात एसटी आगाराचं काम गेल्या 10 वर्षापासून रखडलंय, त्यामुळे शहापूर नवीन बस डेपोच्या अद्याप प्रतीक्षेत आहे। तर या बाबीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला। 2021 आणि 22 दरम्यान पाकिस्ताननं ताब्यात घेतलेल्या 22 भारतीय मच्छीमारांची सुटका केली। यात गुजरात, दीव आणि उत्तर प्रदेशातील बहुतेक मच्छीमार असल्याची माहिती आहे। दरम्यान सुटका झालेले सर्व मच्छीमार शनिवार उशिरा अटारी वाघा सीमेवर पोहोचले होते। चंद्रपुरात जेसीआय चंद्रपूर ऑर्बिटच्या वतीनं
वॉकथॉन कार्यक्रमाचं आयोजन केलं। यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि या कार्यक्रमाद्वारे कर्करोगासंदर्भात जनजागृती करण्यात आली। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा 30वा दीक्षांत सोहळा उद्या पार पडणार आहे। या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री CP राधाकृष्ण हे असणार आहेत। या समारंभामध्ये यावर्षी एकूण 1,39,218 विद्यार्थी पदवी प्राप्त करणार आहेत। पुण्यातील लांडेवाडी शालेय विद्यार्थ्यांसाठी एरो मॉडेलिंग शोचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये रेडिओ कंट्रोल विमानाची भारतीय वायुसेनेतील विमानाची प्रात्यक्षिक दाखवण्यात आली। यावेळी माजी खासदार शिवाजीराव पाटील यांनी ही प्रात्यक्षिक पाहण्याचा आनंद घेतला। वाशिम जिल्ह्यातील मंगळुरपीर इथं बिरबलनाथ महाराजांची यात्रा महोत्सव सुरू आहे। 96 वर्षाच्या या यात्रेत पारंपरिक सोबत सामाजिक उपक्रम सुद्धा राबवले जात आहेत। यामध्ये हजारो भाविक दर्शनासाठी येतात तसंच विविध उपक्रमात सहभागी होतात।